ना या लोकांची वृत्ती अशी असते की सरकारला मानायचं नाही, कायद्याला मानायचं नाही, संविधानाला मानायचं आणि धर्मासाठी वाटेल ती करायची अशी यांची भूमिका असल्यामुळं ही अशी प्रकरणं जास्तीची होत आहेत। आणि म्हणून अशा या मेळाव्यांच्यामुळं अन्य ठिकाणी सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये जागृती होते। सरकारचंही लक्ष केंद्रित होतं आणि प्रशासनाला पण आपण पुढे काय भूमिका घ्यावी याच्याबद्दलच्या सूचना लोकांच्या इतक्या मोठ्या प्रभावामुळं हे त्यांच्या लक्षात येतं। त्यामुळे आजचा जो पाथर्डीचा जो हिंदू सभा आहे, मोर्चा आहे किंवा बंद म्हणा, तर हा बंद गो हत्येच्या बाबतीमध्ये जी काही लोक चुकीच्या पद्धतीने वागतायत त्यांना मोठ्या प्रमाणात चपराक बसेल अशा पद्धतीचा आहे। पोलिसांनी याबाबत अत्यंत विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। सरकारनं कायदा केलेला आहे, त्या कायद्याचं काटेकोरपणे कसं पालन होईल आणि गो हत्या कुठल्याही प्रकारची एक ही हत्या होणार नाही याची काळजी पोलिसांना घेण्याची आवश्यकता आहे। त्या नाना पटोले काय म्हणतायत, आता हे काँग्रेसमध्ये त्यांना किती महत्व आहे, खरं तर नानांनी जबाबदार आहे, त्यांनी अशा विषयावरती बोलण्याची आवश्यकता जरी असली तरी ते जबाबदारीनं बोलण्याची गरज आहे, परंतु ते जबाबदारीनं बोलतेत असं मला अजिबात वाटत नाही। सिंदूरच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य भारतीयाच्या भावना तुम्ही समजावून घ्या। सर्वसामान्य भारतीय हे सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणं हे पहिल्यांदा असं घडतंय। आणि आणखी सरकारच्या वतीने सांगितलेलं आहे की सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही, म्हणजे पुढे काय पद्धतीची कारवाई होईल हे आपण बघणं हेच उचित आहे असं मला वाटतं। देवाभाऊ यावरती बोलतील, मी तर छोटा कार्यकर्ता आहे, भेट झाली असं आपल्या माध्यमातून कळतंय तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यावरती भूमिका माननीय साहेब मांडतील। निश्चित राज्य सरकारने किंवा केंद्र देशाचा सरकारमध्ये कायदा झालेला आहे, गो हत्या किंवा गोवंश हत्या याच्यावरती पूर्णतः बंदी आहे, तरी देखील काही जिहादी मंडळी जी आहे ती सातत्याने कायद्याला मानायला तयार नाही। कायदा झुगारून गो हत्याचा वारंवार एक सत्र आपल्याला राज्यभर देशभर पाहायला मिळतं। पण याच्यावरती आता कुठेतरी जे गोरक्षक आहेत की जो स्वतः जसा आता गोमातेला आपण राष्ट्रमातेचा दर्जा दिला, राज्यमातेचा दर्जा दिलाय, तरी देखील कुठेतरी काही त्यांची प्रवृत्ती ही कुठेतरी थांबायला तयार नाही आणि म्हणून कुठेतरी थांबली पाहिजे। आणि याच्यातनं गोरक्षकांवरती होणारे हल्ले ही देखील संख्या सातत्याने आपल्याला राज्यामध्ये वाढत असताना पाहायला मिळते। पण याच्यावरती कुठेतरी कायदा झाला पाहिजे, याच्या माध्यमातून आपल्याला या गोमातेचं संरक्षण झालं पाहिजे। याच्याकरता कुठेतरी हे सगळं आज या पाथर्डी शहरामध्ये हा मोर्चा किंवा त्याच्यामध्ये आज तरी सभा झालेली आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज देखील उठवला जाणार आहे। शेवटी आता नाना पटोलेंच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये फिरत असताना अशी वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणं आणि कुठेतरी एक विशिष्ट वर्ग हा एक जो त्यांचा मतदार आहे त्याला खुश करायचं, कारण तो मतदार त्यांचा आहे आणि तो पाकिस्तान विचाराचा मतदार आहे आणि म्हणून ते पाकिस्तानी विचाराचा, बांगलादेशी विचाराचा मतदार खुश करण्याचं काम पटोले साहेब करतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।